कृष्ण भगवान की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। संताचे संगती मनोमार्ग गती आकलावा श्रीपती पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामदूत एक तत्वी नाम साधिती साधन द्वैताचे बंधन बांधिले नामामृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी जिंबला उद्धवा लागला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ जाणे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्वंश जगन्मान्य साधकाचे मायबाप योग्यांची माऊली संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानोबा आहे त्यांचा हरिपाठ प्रकरणातील 8व्या क्रमांकाचा पहिल्या सत्रातील 8व्या क्रमांकाचा अभंग आज आपण शेवटला घेत आहोत कारण ही माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे अभंग निवडून दिलेला आहे निवडून घेतलेला नाही ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करितो तुझे नाम उच्चारितो मृग माझे मन तेथे राखावे बांधून आले भागा ते करितो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको वाटे आले भागा ते करितो तुझे नाम उच्चारितो। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अमृत जातो ओन जातो चराचरे कैलास रामा शिवचंद्र मोरे मनींद्रमाता मूर्ती लळाळे कारुण्य सिंधू दुःखहारी तुझवीन शंभो मदकोल तारे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वर्षाचं आद्य कर्तव्य आहे तो परिहार द्यायचा तो आता या श्री क्षेत्र वांगळी या पवित्र स्थानी भगवान काटकेश्वर यांच्या दरबारामध्ये सत्संग रूपी मेळावा म्हणलं तरी हरकत नाही। प्रत्येक सोमवारी या ठिकाणी सेवा चालू आहे आणि या
सेवेकरिता ज्ञानोबा यांचा छोटासा ग्रंथ परंतु अतिशय मार्मिकरित्या या नाव हरिपाठ आणि या हरिपाठावरील निरूपण करण्याचं कार्य चालू आहे आणि आज माझ्या वाट्याला आलेली ही जी सेवा आहे अभंग क्रमांक 8 या 8व्या क्रमांकावरून माऊली सांगतात संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आता अभंग 6 चरणाचा आहे परंतु त्या वेळेअभावी आपल्याला जितका त्याचं निरूपण करता येईल तिथपर्यंत आपण करू शकतो. कारण अभंग सुटलच असं आपण सांगू शकत नाही. कारण तो संतांची भाषा जी असते संतांची भाषा आपल्या सर्वसाधारण जीवाला सहजासहजी समजत असं नाही. म्हणून आज किंवा संत सज्जनांच्या सेवेकरिता घेतलेला जो अभंग आहे तो संतांचे संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. आता या अभंगावर जर बारकाईने पाहिले तर या अभंगामधून माऊली ज्ञानोबा आपल्याला 2 व्यक्तींची मीमांसा सांगतात. 2 व्यक्तींची मीमांसा प्रतिपादन करतात आणि ते दोन्ही व्यक्ती आपल्या जवळच असतात. मग कोणत्या त्या 2 गोष्टी? पहिली व्यक्ती आहे मित्र आणि दुसरी व्यक्ती आहे शत्रू. मग आता शत्रू कोणाला म्हणायचं? शत्रू कोणाला म्हणायचं? तुम्हाला शत्रू आहे का? शत्रू आहे का? मित्र आहे म्हटल्यानंतर शत्रू असणारच. पण शत्रू काय करतो? शत्रू काय करतो आपल्याला? आपण शत्रू ओळखायचा कसा? कोणाला शत्रू म्हणायचं? कोण आहे आपला शत्रू? कोण आहे आपला शत्रू? शत्रू आहे ना तुम्हाला? तुम्हाला आहे का शत्रू? शत्रू आहे का? मग शत्रू कोणाला म्हणायचं? आपण शत्रू ओळखू शकतो का? जो आपलं नुकसान करतो आपलं वाईट. कोण आहे शत्रू? कारण कसं आहे जो वक्ता सांगत असतो आणि श्रोते मंडळी श्रवण करत असतात. ऐकता का श्रवण करतात? ऐकणं वेगळं आणि श्रवण करणं वेगळं. आलं लक्षामध्ये? ऐकणं म्हणजे नुसतं ऐकणं आणि श्रवण करणं म्हणजे त्याचं रवंत करणं. मग आपण श्रवण करतो का ऐकतो? आता तुम्ही म्हणता दोन्ही सारखं ऐकतो आणि श्रवण करतो एकच. परंतु तरी सुद्धा फरक आहे. ऐकणं वेगळं आणि श्रवण करणं वेगळं. आता गाय चारा खाते. काय करते? गाय चारा खाते. परंतु चारा खाल्ल्यानंतर 1 तास 1.5 तासाला निवांत बसते आणि परत काय करते?
रवंत करते. तसं आता ही ऐकायचे नसते, श्रवण करायचे असते. मग श्रवण कशाने करायचे असते? कानाने. मनाचे कान करून श्रवण करायचे असते. मग आपला शत्रू कोण आहे? शत्रू काय करतो? कोणाला शत्रू म्हणायचं? जर उत्तर समजायला आपल्याला समजलं नाही तर मग आपण याच्यातून काय घेऊ शकतो? आता तुम्ही म्हणतात अभंग एकीकड, महाराज सांगते एकीकड, तर शत्रूचा मित्राचा इथं काय संबंध? परंतु संबंध आहे, फार मोठा संबंध आहे. मग शत्रू कोणाला म्हणायचं? तर सोपं आहे, जो आपल्याला त्रास देतो विनाकारण, जो आपल्याला दुःख देतो तो आपला शत्रू. बरोबर आहे ना? शत्रू असं काय नाव आहे कोणाला की हा शत्रू आहे, हा शत्रू आहे? नाव नाही. परंतु जी व्यक्ती आपल्याला त्रास देते विनाकारण, आपल्याला दुःख देते, पीडते, तो आपला शत्रू आहे. आणि मित्र जो आपल्याला दुःखातून बाहेर काढतो, सोडवतो आणि आपलं दुःख नाहीसं करून आपल्याला त्याचं काय करतो? तो सुख देतो, तो आपला मित्र. बरोबर? मग मित्र आणि शत्रू ही दोन्ही आपल्या जवळ. कसे? कारण भावने सांगितलं संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांची संगत सांगितली. मग याच्या यावं जीवन काय करावं? संतांची संगत करावी. मग संतांची संगत केल्यानंतर काय होतं? आपल्या मनाला गती मिळते. कारण आपण जो परमार्थ करतो त्या परमार्थाला आड येणार ते आपलं मनच आहे. आपल्याला दुःख देणारं आपलं मनच आहे आणि आपल्याला सुख देणारही आपलं मनच आहे. कारण हे जे मन आहे ना, मन आपल्याला, कारण आपण आपल्या मनाने कुठलीही गोष्ट करू शकत नाही. करू शकतो? आपल्या मनानं आपण काही करू शकत नाही. जर आपल्या मनाने करायला गेलो तर मनमार्गे गेला तो येथेच मुकला. कारण मनाने जर काय करायला गेलं तर आपल्याला ते शक्य होत नाही, ते साध्य होत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून हे दोन्ही जे व्यक्ती आहेत ना ते आपण आपल्या मनात आहे. कारण आपलंच मन दुःखाला कारणीभूत होतं आणि आपलंच मन सुखाला कारणीभूत होतं. आणि सुख आणि दुःख आपल्या जवळच आहे, लांब नाही. आता कबीर महाराज एके ठिकाणी बसले होते. कबीर महाराज एका ठिकाणी बसले होते आणि एक व्यक्ती समोरून आला आणि तो व्यक्ती कबीर महाराजांना आदवा बोलू लागला, शिवे देऊ लागला, वाईट वाईट बोलू लागला. इतका बोलला की आजूबाजूचे लोक त्यांनाच कसं तरी व्हायला लागलं, म्हणजे त्यांना दयामाया आली. तेव्हा हा व्यक्ती इतका यांना बोलतोय, शिव्या देतोय, परंतु महाराज गप का बसले, काय प्रत्युत्तर करत नाहीत. मग व्यक्ती जवळ आला आणि त्या महाराजांना विचारलं, अहो महाराज म्हणले हा व्यक्ती कोण फुटला आणि तो तुम्हाला किती पिडतोय, किती त्रास देतोय, किती शिव्या देतोय, तरी तुम्ही गप्प कसे काय?
तुम्ही काहीच कसं बोलत नाही त्याला. कबीर महाराज काय म्हणजे, तू देत असेल शिव्या, परंतु मी घेतले तर पाहिजे ना. त्याने किती शिव्या दिल्या, परंतु त्या शिव्या मी घेतले तर पाहिजे ना. जर ते मी घेतले तर मला राग येईल, मी घेतलेच नाही तर राग यायचं काय कारण. धुन में धुन आपले धुन, पराई धुन सासना कोण. कारण आपण आपल्या छंदामध्ये मग्न राहायचं, आपण आपल्या छंदामध्ये मग्न राहायचं. त्यानंतर बाहेरचं काय आपल्याला घेणं देणं आहे का, काहीच नाही. आता आपण भगवंतासाठी फिरतो, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भजी, चित्त नाही नामी तरी ते वेळ कर. आता त्रिभुवनामध्ये पाहतो आपण, काय पाहतो, भरला गणनाथ आलेविषयी, म्हणजे आपण भगवंताचा शोध घेतो. आलं लक्षात. मग भगवंताचा शोध आपण का घेतो, कारण भगवंताकडे आपल्याला काहीतरी मागायचं असतं. आपण काय मागतो त्याच्याकडे, जे आपल्याला पाहिजे ते मागतो, बरोबर का. परंतु काय मागितलं पाहिजे, भगवंताकडे काय मागितलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे सांगा. तुम्ही बोलल्याशिवाय मला काय समजणार आहे, मी काय बोलतोय तुम्हाला समजलं पाहिजे, बरोबर आहे ना. काय मागितलं पाहिजे आपण भगवंताकडे, नामाचं प्रेम मागितलं पाहिजे, त्याच्या नामाचं प्रेम मागितलं पाहिजे. आणि कोण विषय मागून कोण काय मागून, पण प्रेम मागितलं पाहिजे त्याच्या नामाचं. भगवंताकडे आपण काय मागितलं पाहिजे, जे आपल्याकडे नाही ते मागितलं पाहिजे. तर तुमच्याकडे काय कमी आहे, तुमच्याकडे काय कमी आहे, मग तुम्ही भगवंताकडे मागणार. सगळ्या गोष्टी आपल्याकडे अनुकूल आहेत ना, नाही. कारण त्याने आपल्याला सर्व दिलेलं आहे. काय काय दिलं आपल्याला त्याने, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीव पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान. म्हणजे त्याने आपल्याला एवढं दिलंय, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीव पण भवरोग. म्हणजे एवढं त्याने आपल्याला दिलंय तरी आपण मागतो, एवढं देऊन सुद्धा आपण मागतो. आता मागणीचे अनेक प्रकार आहेत. कोण काय मागतं, कोण काय मागतं, कोण काय मागतं. मागणीचे अनेक प्रकार आहेत, परंतु खऱ्या अर्थाने आपण काय मागतो, सहज सहज आपण दर्शनाला जातो. सहज दर्शन घेतल्यानंतर काय म्हणतो, देवा सुखी ठेव, एवढंच म्हणतो. म्हणजे आपण काय मागतो, सुख मागतो. मग सुख आपल्याकडे नाही का, आहे का नाही सुख, आहे ना. मग का मागतो, आपल्याकडे आहे सुख. ते सुख आपल्याकडे कसं आहे,
सुख जावा पाळे आणि दुःख पर्वता एवढे. आपल्याकडे क्षणिक सुख आहे, क्षणिक, परंतु चिरकाल टिकणारं सुख आपल्याकडे नाही. आपल्याकडे क्षणिक सुख आहे. आणि हा जो जीव आहे ना, हा जीव अगोदर सुखरूपच होता, तो सुखरूपच होता. तर तू झालं काय, तो स्वतःला विसरले तया थोड झाले आणि पद्धतीला खाणे 84. अगोदर सुखरूपच होता, परंतु या जीवाने काय केलं, दुःख ओढून घेतलं. दुःख कसं ओढून घेतलं, तो बाहेर आल्याबरोबर विषयामध्ये गुंतलाय. कधी बाहेर आला तो, ज्यावेळी तो मातेच्या गर्भामध्ये होता, त्या मातेच्या गर्भामध्ये तो सुखरूप होता, भगवंताचं तो भजन करत होता हात जोडून. परंतु या गर्भाशयामध्ये असं सुंदर ठिकाण नाही. कारण गर्भाशयामध्ये काय आहे हे सर्वांना माहित आहे, परंतु तो विषय आपल्याला सांगायचा नाही. परंतु त्या जीवाला त्या गर्भाशयामध्ये खूप त्रास व्हायचा, त्रास त्याला सहन होत नव्हता. म्हणून त्या भगवंताने काय केलं, जीवाने काय केलं, भगवंताला विनंती केली, भगवंता मला या दुःखातून बाहेर काढ, वेगळं कर. 8वीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. मग मला तू काय कर, या गर्भातून बाहेर काढ, या दुःखातून मला सोडव. भगवंत म्हटले, बरं आहे तू आतमध्ये, बाहेरून काय करणार आहे, आतमध्ये तू सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, तू भजन करतोय, तू बाहेरून काय करणार आहे, विनाकारण त्रास होईल तुला, तू बाहेर नको येऊ, बरं आहे आतमध्ये, तो चाललंय व्यवस्थित चाललेला आहे. परंतु तो जीव म्हणतो, नाही भगवंता मला इथं राहत नाही, मला यातून तू वेगळं कर, सोडव. भगवंत म्हणले, सोडवतो तुला, ठीक आहे, परंतु तू बाहेर येऊन करशील काय. तो जीव म्हटला, मी तुझं रात्रंदिवस भजन करेन. 8वीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. असा मी नवस, असा नवस करतो तो. तिले गर्भात वचन तुझे करील भजन. कबीर महाराजांनी सुद्धा सुंदर हा बंध तयार केला याच्यावर. गर्भवासने वचन दियाता भजूंगा सियाराम. गर्भवासने वचन दियाता भजूंगा सियाराम. बाहरा कर खुद को भूल गया आत्माराम. बाहरा कर खुद को भूल गया आत्माराम. कारण ज्यावेळी हा जीव बाहेर येतो ना, बाहेर आल्यानंतर त्याला धरणीचा वारा लागतो. भाऊ सांगतात, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता को होम रळे. ज्यावेळी हा जीव गर्भातून बाहेर येतो त्यावेळेस तो ओळखू लागतो, ही माझी आई, हे माझे वडील, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, हे माझे सर्व नातलग, म्हणजे हे सर्व माझे आणि मी त्यांचा. हे सर्व माझं आहे. काय, हे सर्व माझं आहे.
त्या पठ्ठ्याने 100 एकर जमीन कमावली. ती जमीन माझी आहे, हा बांगला माझा आहे. मला यातून काय सांगायचंय, ज्यावेळी हा गर्भातून बाहेर येतो ना, त्याला धरणीचा वारा लागतो, तो सर्व ओळखू लागतो. मग म्हणतो कोहम रडे, म्हणजे मी काव म्हणलो, कधी वचन दिलं. विसरून जातो भगवंताला. कधी विसरून जातो, ज्यावेळी ते दाई नाळ कापते ना, नाळ कापल्याबरोबर भगवंताचा आणि त्याचं स्मरण होतं. कारण अगोदर हा जीव इथून भजन करत असतो, ते ब्रह्मरंध्र स्थान आहे, त्याला आपण गावरान भाषेत टाळू म्हणतो. लहान मुलं असतं, मग ते लहान मुलाची टाळू असते ना लहानपणी, असे फडफड 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 उडते. माता बघितलेलं माणसाचं उडते ना, मग त्यावेळेस त्या देवाचं भजन चालू असतं इथून. अरे भगवंताचं हे स्थान आहे, इथून त्याचं येणं जाणं असतं. आणि मग ती टाळू उडते, म्हणून माता भगिनी काय करतात, टाळू भरून 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 काय करतात, ते दार बंद करतात. करतात का नाही बंद? का बंद करतात आम्हाला काय माहिती. मग ते दार बंद झाल्यानंतर मग तर पूर्ण विस्मरण होतं भगवंताचं. आणि मग मी आणि माझं सुरू होतं. आणि मी आणि माझं हे खरं कारणीभूत आहे आपल्याला सुख आणि दुःखाला. कसं, छोट्याशा उदाहरणाने सांगतो. कारण आपण टीव्हीला एक बातमी पाहतो, टीव्हीवर. आता रेडिओ राहिला नाही, पेपर काय सहसा कोणी वाचत नाही, परंतु टीव्ही सर्व पाहतात आता सध्या कलियुगामध्ये. मग टीव्हीवर एक बातमी येते की अमुक अमुक घाटामध्ये एक तीर्थयात्रेला चाललेली बस पलटी होती. आणि ती पलटी झाल्यानंतर त्या बसमधले जवळजवळ 100 लोक मरण पावतात. अशी बातमी आपण प्रत्यक्षात पाहतो, ते चित्र डोळ्यापुढे पाहतो. आणि ते चित्र डोळ्यापुढे पाहिल्यानंतर आपल्या जीवाला थोडंसं हळहळ वाटते. किती? थोडीशी हळहळ वाटते. आणि हळहळ वाटल्यानंतर मग आपण म्हणतो असं व्हायला नव्हतं पाहिजे, परंतु झालं. काय झालं असेल त्या जीवाला? झालं किती वेळ ती बातमी निघोस. आणि ती बातमीमध्ये असतं, तरी बातमी पुढे गेली की आपल्या मनातलं मोकळं झालं. परत आपण ते मागं टाकतो. परंतु आपल्याला थोडंसं दुःख होतं, किती थोडंसं तात्पुरतं, की असं व्हायला नव्हतं पाहिजे, बस एवढंच. परंतु त्या बसमध्ये जर आपला जवळचा माणूस किंवा आपल्या घरातला माणूस जर असेल तर आपण काय करतो, तो आपल्या घरातला जर माणूस असेल तर मग आपल्याला कसं दुःख होईल कोणत्या प्रकारे आपण विसरतो कधी नाही. आपल्याला आता जायला पाहिजे तिथं, कुठं जिथं घटना घडली तिथं. मग आपल्याला दुःख किती होतं? का बरं दुःख होतं? कारण माझ आहे, काय यामध्ये कुणीतरी माझ आहे. बंद करू का? तर मग काय होतं, आपल्याला दुःख होतं.
आत्यंतिक दुःख होतं. कशामुळे होतं? माझं म्हटल्यामुळं. तर माझं नाही तर मग दुःख व्हायचं काय कारण? मग आता मी आणि माझं, समजा आपल्याला कोणीतरी पैसे दिले ठेवायला आपल्याकडे, आणि पैसे ठेवायला दिले, आणि जोपर्यंत ते पैसे आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्याला बरं वाटतं, आणि ते पैसे परत आपल्याकडून गेले की परत आपल्याला काय होतं? थोडंसं दुःख होतं. परंतु ते जर पैसे आपले म्हणून आपण जवळ असतो आणि ते आपल्याकडून कुणीतरी नेले किंवा हरवले, मग आपल्याला किती दुःख होतं? कारण माझे होतं म्हणून दुःख होतं. मी आणि माझं हे आपण त्याला जवळ करतो म्हणून आपण सुख दुःखाला कारणीभूत होतो. परंतु विचार करा, आपण येताना काही आणलेलं नाही, आणलंय का काही? आणि जाताना काय घेऊन जाणार आहे का? काही घेऊन जाणार नाही. परंतु तरी सुद्धा आपण माझं म्हणतो, पण आपलं काहीच नाही या सृष्टीमध्ये, आपलं काहीच नाही. कारण देहकाळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय, हा देह सुद्धा आपला नाही. आलं लक्षात? मग काय करायचंय? विचार करायला सांगितलंय. कारण मला सांगता क्षण हाती करावा विचार, करावा या पार भवशंतू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कारण हे नाचतंय, हे कुचतंय, आणि हे एक दिवस जाणार आहे. परंतु जाण्याच्या अगोदर काय करायचं? आपल्याला सावध व्हायला सांगितले. कारण आयुष्य खातो काळ सावधान. कारण घडी घडी काळ वाटे याची बाई, अजून किती आहे अवकाश. कारण तो काळ आपल्या पाठीमागे टपून आहे. तो जो मृत्यू आहे ना, तो आपल्या पाठीमागे टपून आहे. कारण ही गोष्ट आपण नेहमी विसरतो बरं का, ही गोष्ट आपण नेहमी विसरतो. कारण प्रत्येक गोष्ट आपण सायासाने करतो. सायास करीसी प्रपंच दिल्यानेसी, हरिशी न बदलसी कवल्यामध्ये. कारण या व्यवहारातली प्रत्येक गोष्ट आपण सायासाने करतो. या संसारातली प्रत्येक गोष्ट सायासाने करतो. परंतु भगवंतासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो. आपल्याला वेळ मिळत नाही, आपल्याला काढावा लागतो वेळ आपल्या प्रपंचामधून. कारण आपल्याला प्रपंचाची गुढी लागली, या विषयाची आपल्याला काय लागलेली? गुढी लागलेली. आपण या विषयामध्ये रममान झालो आणि या विषयामध्येच आपण सुख भोगतो. कोणते कोणते विषय कोणते विषय आपल्याला माहित आहे का? स्पर्श विषय, गंध विषय, शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध, हे 5 विषय. आणि या 5 विषयामध्येच आपण काय करतो? सुख शोधत बसतो. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. फडक्याचा विस्तार फडक्यात सांगतो, हे लांबून नाही. आता शब्द म्हणजे समजा एखादं गीत आपण कानाने ऐकलं, एखादं सुंदर गीत आपण कानाने ऐकले किंवा अभंग ऐकला असेल कुठल्या तरी रागात, तो अभंग आपण कानाने ऐकतो आणि ऐकल्यानंतर आपल्या मनाला थोडं समाधान होतं, सुंदर आहे का नाही? परंतु
काही 1-2 मिनिटाने परत दुसरा अभंग ऐकतो, तो त्याच्यापेक्षाही चांगला वाटतो आपल्याला. मग पहिला विसरून जातो, मग दुसरा चांगला वाटतो, दुसरा ऐकल्यानंतर पुन्हा मग तो निघून जातो, तिसरा ऐकतो, तो त्याच्यापेक्षा चांगला वाटतो. म्हणजे शब्द याच्यावर सुद्धा आपला पूर्ण विश्वास नाही आहे का. म्हणजे त्याची सुद्धा आपल्याला गोडी लागत नाही. आणि स्पर्श शब्द, स्पर्श म्हणजे स्पर्श म्हणजे आपली त्वचा आहे, आपली त्वचा किंवा सुंदर कापड असेल, आपण त्याला स्पर्श करतो, त्यानंतर मग तो मुलायम आहे, छान आहे, मग आपल्या हाताला सुख होतं. कुठपर्यंत? जोपर्यंत दुसरा आपण पाहत नाही तोपर्यंत. आता आपण कापड दुकानात जातो ना खरेदी करायला, मग आपण किती कपडे पाहतो, समाधान वाटतं आपल्याला? वाटतं का? नाही वाटत. तरी सुद्धा एखादा पसंत करतो, मग चला बरं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सुख नाही. आता रस म्हणजे सेवन करणे. रस म्हणजे सर्व जिभेचं काम आहे. चव, एखादा पदार्थ आपण सेवन केला, चांगला वाटला, आपल्याला समाधान वाटलं, सुख झालं, परंतु त्याच्याही पेक्षा आणखी वेगळाच पदार्थ आपण सेवन करतो. आता मग याच्यापेक्षा हा चांगला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय सुख नाही. आलं लक्षात? रूप म्हणजे डोळ्याचं काम. मग एखादी सुंदर मूर्ती आपण पाहतो, मग तो कुणी असो, स्त्रीची असो, पुरुषाची असो, भगवंताची असो, मग ती मूर्ती आपण पाहतो. एक मूर्ती पाहिल्यानंतर आपल्याला सुंदर वाटते, आकर्षक वाटते, आपलं मन तिथे वेधले जातं. परंतु त्याच्यापेक्षा आणखी सुंदर आपण दुसरी मूर्ती पाहतो, मग पहिल्यापेक्षा आपल्याला दुसरी चांगली वाटते. त्याच्यापेक्षा आणखी परत तिसरी पाहतो, त्याच्यापेक्षा आपल्याला ती चांगली वाटते. म्हणजेच आपल्याला रूपामध्ये सुद्धा सुख नाही. आणि गंध म्हणजे घ्राणेंद्रिय, म्हणजे सुवर्ग. मग त्याचं बी याप्रमाणे एखाद्या सुंदर फुलाचा जर सुगंध आपल्याला आला तर आपल्या मनाला समाधान वाटतं. त्याच्यापेक्षा आणखी सुंदर फुलाचा सुगंध आला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय नाही, सुख नाही. म्हणजे विषयामध्ये आपण सुख भोगतो, परंतु विषयामध्ये सुद्धा सुख नाही. आलं लक्षात? मग सुख नेमकं कुठे आहे? सुख कुठे आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, हेरती माई के दुःखाची जनती. म्हणजे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने
जेव्हा सुख नव्हे येरती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. कारण हे सर्व काय आहे, हे माईक आहे. माईक म्हणजे हा माईक नाही बरं का, माईक म्हणजे सर्व खोटं आहे. काय आहे, सगळं खोटं आहे, तर काहीच नाही. हे सगळं स्वप्न आहे. आलं लक्षात. आपण सुद्धा आता बसतोय ना, आपण सुद्धा स्वप्नातच आहे. हे विश्व म्हणजे सगळं स्वप्नच आहे. आलं लक्षामध्ये, सर्व स्वप्नातच आहे. स्वप्न पडतं ना आपल्याला, स्वप्न पडतं ना, कधी पडतं, झोपल्यावर. स्वप्न झोपल्यावर पडतं, अगोदर नाही पडत. कारण आपण जीव आहोत ना, म्हणून जीवाला स्वप्न झोपल्यावर पडतं, आहे का नाही. स्वप्न खरं असतं का खोटं? हां, खोटं असतं. नक्की नक्की खोटं असतं. स्वप्न खरं बी नाही, खोटं बी नाही. हा काय भास आहे. स्वप्न खरं बी नाही आणि खोटं बी नाही. तर स्वप्न खोटं म्हणावं तर कुणी राज्य बक्षीस दिलं होतं? स्वप्नात दिलेलं राज्य बक्षीस ना, आपलं हे स्वप्नामध्ये राजा हरिश्चंद्र राजा आहे का नाही. स्वप्नामध्ये राज्य दिलं, स्वप्नामध्ये. म्हणजे परत घेतलं का त्याने? नाही घेतलं. आणि मग खरं का खोटं? स्वप्न खरं नाही आणि खोटंही नाही. हा काय आपला भास आहे. मग आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? संगत महत्वाची. कारण आपल्याला सावध व्हायला सांगितलं. उठा जागे व्हावे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माता, आणि चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयीने पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाशी. कारण परत पुढं आहे ना, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वयंचा गोल राहा, ध्याने राहा श्रीहरीच्या. मग ध्याने राहा श्रीहरीच्या. पण श्रीहरी जर आपल्याला भेटायचं असेल तर काय करावं? त्याच्यात पुढे सांगितले, संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, आणि हेच करा बापांनो. आमदेव महाराज काय सांगतात आपल्याला? हेच करा बापांनो. काय करा? काय करा? संत चरणी भाव धरा आणि क्षण क्षणा नाम स्मरा. मग आपण करतो का? आपण क्षण क्षणाला नामस्मरण करतो का? कारण आपल्याला काय सांगितलंय? कारण ज्याला आपण भगवंत म्हणतो, ज्याला आपण बाहेर पाहतो, तो कुठे आहे? आपल्यालाच आहे का नाही. कारण जमाबाई सांगते, देव आहे हृदय मंदिर शोधून पाहिजे, देव नटळा नाना परी भरून वरला चाराचरी. म्हणजे काय सांगते? सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे. कोणाच्या? सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे. आपले आहे का? माऊली सांगतात, सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आईशी, जी बुद्धी स्फुरेल ती वस्तू निघा. स्फुरण पावणारी वस्तू ती मीच आहे. मग आहे का आपल्यामध्ये? आपल्यामध्ये आहे. काय? हृदयात आहे. सगळ्यांचं काय नाही म्हणायची सोय नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये सर्व भूचर, खेचर, जलचर, कारण 4 खाणे, अंड, स्वेद, जाळ आणि उद्भिद, 4ही खाणीमध्ये तो आहे. त्याचं वास्तव्य आहे.
ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे. सर्वत्र येतो, जळी तळी काष्टी पाशाने सर्व ठिकाणी तो आहे. तो आपल्या हृदयात आहे, सर्वांच्या जवळ आहे, परंतु तो आपल्या चित्तात आहे का? आपल्या चित्तात काय चालू आहे? आपल्या चित्तात फक्त आता आज एवढे मिळालं, आता उद्या किती मिळेल, आज एवढे पेशंट होते, आता उद्या किती मिळते, हे आपल्या चित्तात आहे. आपल्या चित्तामध्ये व्यवहार आहे आणि प्रपंच आहे, म्हणजे संसाराच्या गोष्टी आपल्या चित्तात आहेत, परंतु चित्तात आपल्या भगवंत नाही. हृदयात आहे मान्य, परंतु तो हृदयातला आपल्या चित्तात आला पाहिजे. आला पाहिजे का नाही? मग त्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? देव वसे चिती, देव वसे चिती, त्याची गळा विसंगती, त्याची गळा विसंगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगत करायला सांगितली. मग कोणाच्या चित्तामध्ये देव आहे? कोणाच्या चित्तामध्ये देव आहे? सद्गुरु वासने सापडेला सोय, घालावे ते पाय आधी आधी, आपणासारखे करते तात्काळ, नाही काळ वेळ जाया लागली. मग समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि समर्थ सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा हे जर आपल्या आयुष्यामध्ये आले नसते तर आपण आज या ठिकाणी असतो, आपण या ठिकाणी आज नसतो. कारण आपलं परम भाग्य आहे. कोणतं परम भाग्य आहे? भरतखंडी जर देव प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. कारण आपण संतांच्या अगोदर जन्माला आलो, हे पहिलं भाग्य आहे. संतांच्या अगोदर जन्माला आलो, संतांच्या अगोदर नाही, संतांच्या नंतर. संतांच्या नंतर आपल्याला जन्म प्राप्त झाला, म्हणून हे आपलं परम भाग्य आहे. आणि ज्या देशाला भारत माता म्हटलं जातंय, भारत माता, त्या भारतामध्ये, पवित्र भारतामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला. कारण या भारतामध्ये 4 धाम आहेत ना. निदान 2 तरी धाम असते, पण तुम्हाला वाटतं 4 धाम आपल्या भारतातच आहे. 12 ज्योतिर्लिंग आपल्या भारतातच आहेत. आणि हे सर्व भगवंताचं कार्य आपल्या भारतातून चालू झालं. आणि या पवित्र अशा भारतामध्ये आपला महाराष्ट्र, कारण महाराष्ट्र म्हणजे मोठा राष्ट्र. अनेक साधू संतांनी या महाराष्ट्रामध्ये अवतार घेतलेले आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये
आपला अहमदनगर जिल्हा कुठेही वाकडं नाही, काना नाही, उकार नाही, मकान नाही, वेलांटी नाही, असा आपला अहमदनगर जिल्हा. आणि या जिल्ह्यामध्ये आपण आज जे निरूपण चालू आहे ना आपला हरिपाठातलं, या माऊलींनी या नगर जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिलाय. कुठं कुठं लिहिला? नेवास हा? कुठं? नेवास नेवासाला. मग आपला एवढा पवित्र जिल्हा आहे आणि या पवित्र जिल्ह्यामध्ये आपला श्रीगोंदा तालुका, या श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा सप्तसाधूंची भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा दावा नारायण, त्याच्याने पावन तिन्ही लोक. मग विचार करा, आपला देश पवित्र, आपला राष्ट्र पवित्र, आपला जिल्हा पवित्र, आपला तालुका पवित्र, आपलं गाव पवित्र, एवढं सगळं पवित्र आणि आपण अपवित्र राहून चालू का? मग आपण सुद्धा कसं पाहिजे? पवित्रच पाहिजे, काय का नाही? मग यासाठी काय करावं लागेल? हा, काय करावं लागेल? काहीतरी असेल ना. हा, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी. काय केलं पाहिजे आपण? या पवित्र देशामध्ये, पवित्र तालुक्यामध्ये, पवित्र गावामध्ये, पवित्र ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी. ज्ञान होय मुळा, अति मूर्ख त्या दगडा. कारण ज्ञानेश्वरी का वाचायची? हरिपाठ का वाचायचा? पण ज्ञानेश्वरी नसेल वाचता येत आपल्याला, नसेल समजत. कारण त्याच्या अगोदर भगवंताने स्वमुखातून सांगितलेली गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला. अर्जुनाला सांगितली का? आपल्याला नाही का? की अर्जुनाचा निमित्त करून सर्व जड जीवांना, या जीवाचा उद्धार व्हावा, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी सांगितली भगवंताने. आलं लक्षात? मग ज्ञानेश्वरी तरी सुद्धा कळत नाही आपल्याला. गीतेवर टीका केली माऊलींनी, प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी तयार केली. प्राकृत भाषा म्हणजे एकदम जुनी मराठी, पण ती प्राकृत भाषा सुद्धा आपल्याला समजत नाही. समजते का? नाही समजत. म्हणजे आपलं दुर्भाग्य, आपल्याला ती सुद्धा भाषा कळत नाही. आलं लक्षामध्ये? मग नको समजू द्या. मग आता हा 27 अभंगाचा हरिपाठ आहे, माऊलीने आपल्यासाठी तयार केला. छोटा आहे, छोटा आहे. मग या हरिपाठामध्ये सर्व मराठी, सर्व मराठी. मग मराठी कळायला नको आपल्याला? हा, कळायला पाहिजे ना. आता पहिला अभंग सांगतात माऊलीचा, देवाचे द्वार युगाक्षर भरी, तिने चारी मुक्ती साधलेल्या. देवाच्या द्वारात एक क्षणवार आल्यानंतर 4 मुक्तीचा लाभ होतो. कोणत्या 4 मुक्ती? सर्वपता, समीपता, सर्वपता, सायुज्यता. या 4 मुक्तीचा लाभ होतो. पण आपल्याला एखाद्या मुक्तीचा झालाय का? नसेल झाला तर मग माऊलीचं बरोबर आहे का आपलं बरोबर आहे? मग माऊलीने खोटं सांगितलं का?
नाही ना, माऊलीचं बरोबर आहे, परंतु आपल्याला तीही कळत नाही. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून काय सांगितलं की संतांची संगती मनोमार्ग गती. जर तुम्हाला तुमच्या मनाची गती जर वाढवायची असेल, कारण हे मनावरच सगळे, कारण हा जो अभंग आहे ना, हा अभंग सोडवण्यासाठी 1-2 तास पुरा नाही. 1-2 तासात काही होत नाही. आलं लक्षामध्ये. 8 दिवस जरी याच्यावर विवेचन केलं ना तरी ह्या पूर्ण होणार नाही. असा माऊलीचा हरिपाठ आहे. परंतु आपण काय केलं पाहिजे की संतांची संगती मनोमार्ग गती आकावा श्रीपती येणे पंथे. काय सांगितलंय? संतांच्या संगतीत राहिल्यानंतर तो श्रीपती आकाळ्या जातो. श्रीपती, परंतु काय आहे, पतीला सोडून दिला आपण आणि फक्त स्त्रीच्या मागे लागतो. पतीला सोडून देतो, स्त्रीच्या मागे लागतो. मग कसा तो आकाळ्या जाईल? स्त्री म्हणजे लक्ष्मी, पैसा आहे का नाही? त्याच्यात माग आहेत ना आपण, मग त्याच्या मागा लागतो, ह्याला सोडून देतो ना. परंतु जर त्याला जर धरलं आपण तर ती त्याच्या माग आपोआपच येईल ना, येईल का नाही? परंतु आपलं उलट आहे. आपलं काय उलट आहे? आपण श्रीपतीला सोडून देतो आणि स्त्रीच्याच मागं लागतो, म्हणून आपला मेळ बसत नाही. आलं लक्षामध्ये. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आकळावा श्रीपती येणे पंथे. कारण आपला जो भाव आहे ना, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. कारण जो शिवाचा जो आत्मा आहे ना, हा राम जप आहे. म्हणजे पहिला जो वारकरी आहे ना, भगवान शंकर, त्यांचा जप कोणता आहे? रामजप. रामजप म्हणजे तोच बरं का, म्हणजे आता जो आहे तो नाही, आपल्याकडे जो आहे ना तोच आहे. पहिले वारकरी आहेत ते. आलं लक्षामध्ये. म्हणून आपण काय केलं पाहिजे? संतांची संगत धरली पाहिजे आणि संतांकडून जे आपल्याला नाम प्राप्त झालं त्या नामाचं काय केलं आपण? काय केलं पाहिजे? सतत 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 क्षणक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यता वारा. आणि हेच करा बापांनो, दुसरं काही करू नका. आलं लक्षामध्ये. कारण कसं आहे, याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. याच्यामध्ये उदाहरणं भरपूर दिली. कारण भक्त प्रल्हादाचा उद्धार करायला आला. उद्धवाला श्रीकृष्ण कसे भेटले, अशा प्रकारे भेटले. म्हणजे असं बरंच याच्यामधून विवेचन आपल्याला सांगता येण्यासारखं आहे, परंतु आपल्याकडे वेळ एवढा नाही. आलं लक्षामध्ये. म्हणून आपण फक्त एकच करा. काय करा? संत संगती धरा. म्हणजे चांगल्याची संगत करा. चांगलं कोण? सज्जनाची संगत सांगितली. आता एवढं सांगतो, सज्जन माणसाची संगत करायला सांगितली. मग सज्जन कोण आहे? कसा ओळखायचं सज्जन? कसा ओळखायचं सज्जन? सज्जन कोणाला म्हणायचं? एवढंच सांगतो. आता सज्जन कोणाला म्हणायचं? नाही. मग आपण कसं काय सज्जनाची संगती कशी काय करायची? त्याला आपल्याला ओळखूच नाही आलं तर ऐका, मनाचे काम करून ऐका. रामदास स्वामी सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे. काय सांगितलं? मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे सज्जन कोणाला म्हटलंय? त्यांनी आपल्या मनाला म्हटलंय. आपलं मनच सज्जन आहे. आलं लक्षामध्ये. मग आपल्या मनाला काय करायचं? त्या भक्ती मार्गाला लावायचं. आणि तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभाव, तर तो श्रीहरी आपल्याला पावन होईल. आलं लक्षामध्ये.
एवढं बोलून मी माझ्या सेवेला पूर्णविराम करतो. कारण कसं आहे, वेळ अपुरी आणि सुरुवात करावी उशीर झाला, आलं लक्षामध्ये. म्हणून जे काही बरोबर असेल, जे काय बरोबर असेल ते आमच्या समर्थ सद्गुरूंचं आहे. जे तुम्हाला घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा, आणि जे काही चुकीचं असेल ते मला परत करा. आणि पुढच्या वेळेस मिळाला चान्स तर मी तुम्हाला परत ते सुधरून सांगेन. एवढं बोलून मी माझ्याला सेवेला पूर्णविराम करतो आणि भगवान कटाकेश्वराच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम करतो. पुंडलिक वरद